ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरात प्रिया आलेली असते आणि प्रियाबद्दलच चर्चा होत असतात. म्हणजे कल्पना आणि सायली, अर्जुन हे सुद्धा प्रियाबद्दल एकच मत घेऊन बोलत असतात. कारण आहे ना, त्यांना ना प्रियाचं लग्नातलं वागणं ना पटण्यासारखं होतं. प्रिया दरवेळेला काही ना काही तिथे कारनामे करायची याबद्दल सायली आता सांगू लागते. तर त्यानंतर मात्र आता अस्मिताला काही खायचं मन होत नसतं. त्यामुळे अस्मिता शांत बसून असते. दुसरीकडे मात्र आता अर्जुन म्हणत असतो की चला मला जायला उशीर होतोय, मी निघतो. मग बायको, तू मला डायरेक्ट ऑफिसवरच भेट, मग तिकडंच आपण दोघंही जण पुढे जाऊया. मग तर झालं ना. मग असं म्हटल्यानंतर आता त्या दोघांमध्ये मधील ही भांडण आता मिटलेली असतात. मग प्रतापही म्हणतात, बघितलं का मगाशी तर यांचा अबोला होता आणि लगेच आता यांची भांडणं मिटली सुद्धा. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं त्याला सचिन निघून गेल्यामुळे काहीच नको असतं. ती तर आता म्हणत असते की बस झालंय मला, मी निघते. आणि असं बोलून आता ती तिकडून जायला निघते. आणि जेव्हा आता ती तिकडून जाते ना, तेव्हा मात्र आता इथे सायलीच्या लक्षात येतं की अजूनही त्या तशाच आहेत, विचार करतायत. पण ह्या सगळ्या गोष्टींमधून अस्मिता ताईंना बाहेर काढायला हे सुद्धा सायलीच्या मनात कुठेतरी खदखदत असतं. म्हणूनच सायली त्यावेळीने विचार करत असते. आता मात्र इकडे जिथे महिप्तला बंद करून ठेवलेलं असतं, त्याला डांबून ठेवलेलं असतं, त्याच जागेवर आता नागराजही असतो. नागराजला महिप्त म्हणत असतो की तू जे काही केलंस ना, हे खूप जास्त चुकीचं केलंस. तर नागराजही त्याला म्हणत असतो की तू मला न सांगता निघून गेलास. तुला कळतं का या सगळ्यामध्ये तू मला फसवणार होतास हेच मला वाटतंय. त्यावर आता 25 वर्ष झाले मी तुला फसवलं नाही, मग आता कसं काय मी तुला फसवू शकतो, असं देखील आता महिप्त हा बोलू लागतो. महिप्त नागराजला म्हणत असतो की हे बघ, या एवढ्या वर्षांमध्ये मी कधी तुझ्या भावाला काही सांगितलं नाही आणि तुझ्या भावाची सुपारी तूच दिली होती हे सुद्धा मी कुठे बोललेलो नाहीये. मग तू कसा काय या गोष्टींना रिॲक्ट करतोयस मला मुळात आहे ना कळतच नाहीये. या सगळ्या गोष्टी ना चुकीच्या आहेत आणि तशाच घडतायत, पण या तशा घडायला नको होत्या. तू तरी माझ्यावर ही वेळ आणायला नको होतीस. आपण एवढे फ्रेंड्स होतो आणि तू काय केलंस रे माझ्यासाठी हे सगळं करून ना, तू खूप मोठी चूक केली आहेस. असं देखील महिप्त नागराजला बोलत असतो. मग नागराज म्हणतो की मला हेच वाटतं ना की तू माझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं करशील आणि त्याचसाठीच तर तुला मी इथे दाबून ठेवलेलं आहे. तुझ्या काही नेम सांगता येत नाही, पण आता तुम्हाला असं वाटतंय का मला तुम्ही इथे बंद करून ठेवले तर सगळं काही नंतर तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. ते तर हा तुमचा गैरसमज आहे. हा नागराज म्हणत असतो की बघितलंस का, तुझं हे असं बोललं ना, याचमुळे ना मला जरा जास्तच भीती वाटते, नको वाटतं रे हे सगळं, असं तो म्हणत असतो. मग आता महिप्त म्हणतो की का नको वाटतं, जे खरं आहे तेच तर बोलतोय. अहो नागराज शेठ, तुमची तर वाट लावायला घेतली असती तर मी कधीच लावली असती, पण मी तसं केलं का? नाही केलं ना, कारण मला माहिती आहे ना, तुम्ही मला सुपारी दिली होती तरी सुद्धा मी बऱ्याच गोष्टी ना गुलदस्त्यात ठेवलेल्या आहेत. पण तरी सुद्धा नागराजला ना आता विश्वास बसत नसतो. नागराज अजूनही महिप्तची सुटका करायला काही ऐकत नसतो. त्याने तर आता माइंडमध्ये सेट केलेलं असतं की याला जर आपण सोडवलं इथून तर नक्कीच हा आपल्यावर फिरू शकतो. पण तरीसुद्धा हे सगळे बोलणं ऐकून ना, म्हणजे महिप्तचं जे काही बोलणं आहे ते जो ऐकतो, तेव्हा मात्र आता त्याच्या लक्षात येतं नागराजच्या की आपण आहे ना दोघांनी एक टीम बनून राहायला असं देखील तो महिप्तला बोलत असतो. तर महिप्त म्हणतो, टीम बनून राहिला? तुम्ही मला इथे बांधून ठेवल्यावर हे कसं पॉसिबल होणार आहे, याचाही विचार करा जरा शेठ. असं म्हटल्यावर नागराज म्हणत असतो की मी या सगळ्याचा विचार करतोय आणि म्हणूनच तू या जागेवर सेफ आहेस, असं नागराज महिप्तला सांगतो. पण आता महिप्तने तर ठरवलेलं असतं काही झालं तरी या दोघांनाही सोडायचं नाही, कारण ही दोघही जण ही अशीच आहेत
कारण यांना आज आपल्याला बंद करून ठेवलेलं आहे. पण ही दोघंही जण इतकी बेकार आहेत ना, की या महिप्त सारख्या माणसाशी पंगा घेतलाय आणि तो पंगाच त्यांना ना आता भारी पडू शकतो असं देखील आता महिप्त एकटाच मनातल्या मनात म्हणत असतो. कारण महिप्तने ना सगळ्या गोष्टींना डोक्यात फिट ठेवलेले असतात, या नागराजबद्दल आणि त्या चिचोमरी सुद्धा. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्जुन आणि साहिली आता रविराजांना भेटायला गेलेले असतात. तर प्रतिमा आता तिथे सगळ्यांसाठी भोप्याचे घारगी बनवत असते. बोला कसं काय काम काढलं, कशा संदर्भात बोलायचं आहे. मग आता इकडे तेवढ्यातच ना काम तर होतच राहतील. पहिल्यांदा काहीतरी खाऊन घ्या असं बोलून प्रतिमा सगळ्यांसाठी ते घारगे घेऊन येते. घारगे बघितल्याबरोबर आता जो अर्जुन आहे तो खूप जास्त खुश होतो. अरे वाव, आता कित्येक वर्षानंतर घेऊ असं बोलून ना त्या आता घारग्यांवर तावस मारतो आणि ते घारगे एकदमपणे फसत करायच्या तयारीतच तो असतो. पण दुसरीकडे मात्र सुमन नाराज असते, कारण नागराज अजूनही घरात आलेला नसतो. आता अपघाताची चर्चा होत असते. म्हणजेच अपघातामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या तर आता प्रतिमाला क्लिअर आठवत असतात. पण आता जो बाबू ड्रायव्हर आहे ना, ज्याला ही सुपारी दिली गेलेली होती, तो बाबू ड्रायव्हर देखील आता जिवंत आहे. ही गोष्ट अर्जुन आणि सायलीकडून कळलेली असते आणि त्यांना त्याच्याकडून आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे की तुम्हाला मारण्याची सुपारी दिली होती. रविराज तुमच्या पूर्ण कुटुंबाला मारण्याची सुपारी दिली होती हे सुद्धा आता सायलीकडनं कळतं. आणि जेव्हा या गोष्टी सायलीकडनं कळतात ना, तेव्हा मात्र आतात यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रतिमा तर पाहतच राहते. दुसरीकडे मात्र आता नागराज घरी आलेला असतो. इतक्या 2 दिवसानंतर नागराज घरी आल्यानंतर मात्र आता सगळ्यांचीच नजर नागराजवर जात असते. आणि नागराजही विचार करतो की सायली, अर्जुन आले आहेत म्हणजे नक्कीच यांचं काहीतरी सुरू आहे. मग आता नागराज तिथे आल्यानंतर विचारत असतो की काय मग, कसे काय आज इथे. तर सायली म्हणत असते की नाही, सहज म्हणून आलो होतो. पण त्याच वेळेला आता आम्ही अपघाताबद्दलच बोलत आहोत असं रविराज बोलतात. रविराजांनी स्वतःहूनच हा पॉइंट काढलेला असतो आणि तू कुठे होतास, जा फ्रेश होऊन घे. पण आता मात्र सायली, अर्जुन बऱ्याच दिवसांनी आले आहेत तर त्यांच्याशी गप्पा मारून घेतो असं तो म्हणू लागतो. पण त्यावेळेला ना इथे असणाऱ्या सुमनला ना चांगलंच माहिती असतं की याला ना या अपघाताच्या प्रकरणापासून थोडं लांबत ठेवायला हवं, कारण हा महिप्तला मिळालेला माणूस आहे, हा काही करू शकतो हे सुद्धा बरोबर माहिती होतं. आणि म्हणूनच ना आता तिकडं नागराजला हलवण्यासाठी मुद्दामूनच आता सुमन सांगत असते की जा ना तुम्ही फ्रेश होऊन या, म्हणजे तोपर्यंत सायली, अर्जुन आहेत, तुम्ही फ्रेश होऊन या, मग आपण बोलूया असं बोलून ती कसं बस त्याला तिकडनं घालून द्यायचा प्रयत्न करत असते. वेळेला नागराजची नजर तिथे असणाऱ्या घारग्यांवरही जाते. वा, आज वहिनी घारगे बनवलेत. तर आता रविराज ऑलरेडी नागराजवर चिडलेले असतात आणि ते सुद्धा म्हणू लागतात की जा पहिल्यांदा फ्रेश हो आणि नंतर हे सगळं खा. आणि त्याच वेळेला सुमन ही थोडी नाराज असते. सुमनच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. म्हणूनच सायली सुमनला विचारते की काय हो काकू, तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का. तर सुमन म्हणते की नाही, मला याबद्दल काहीही माहिती नाही. आणि ती असं बोलून वेळ मारून न्यायचा विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात ना की त्या एकदमच भयंकर असतात. म्हणजेच काय, तर आता या सगळ्या गोष्टींमध्ये सायलीला असं वाटत असतं की सुमन नक्कीच काहीतरी लपवत आहे. पण सुमनच्या मनात हेच असतं की जर आपण या सगळ्या गोष्टी या नागराजच्या समोर बोललो तर तो महिप्तला मिळालेला माणूस आहे, तो महिप्तला जाऊन या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. आणि म्हणूनच तर त्याला ते या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवण्यासाठी इथे सुमनचे प्रयत्न सुरू असतात. सुमन कसं बस का होई ना त्याला फ्रेश व्हायला म्हणून पाठवून देते आणि चला रूममध्ये चला, मी तुमच्यासाठी जे हो ते सगळं देते असं बोलून असंच ना आता मात्र त्याला रूममध्ये कसं बस ती घेऊन जायचा प्रयत्न करत असते.
तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला इंटरफेअर करू देत नाहीये ही सुमन हे तर माहिती असतं आणि त्याच वेळेला रविराजांनी सांगितलेलं असतं की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे, त्यामुळे लवकर फ्रेश हो, आपण नंतर बोलूया. या विषयावर काय बोलायचं आहे दादा, बोल ना. आता नागराजला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की काय बोलायचं असेल दादाला, आणि म्हणूनच तो तेव्हाच विचारायचा प्रयत्न करतो. पण आता नको हे सगळं, इथे आमचं थोडं काम चाललं आहे जुन्या केसबद्दल आणि त्याचबद्दल डिस्कशन सुरू आहे. तू जाऊन थोडा फ्रेश हो असं म्हटलं जातं. मग आता तो फ्रेश व्हायला तिकडं निघून जातो ना, तर त्यावेळेला मात्र आता सुमनही बेडरूममध्ये जाते, कारण सुमनला नाही आता या सगळ्याचा जाब विचारायचा असतो. तर दुसरीकडे मात्र आता सगळ्याच गोष्टींची चर्चा होत असते, म्हणजे हा अपघात झाला होता आणि अपघातामध्ये नेमकं कसं काय काय घडलं हे ते बाबू ड्रायव्हर सांगत होता. मग मला एक गोष्ट सांगा ना की तुमचं कोणासोबत वैर होतं का? माझं तसं कोणासोबतही वैर नव्हतं, पण माझ्यासोबत आहे ना ज्या ज्या गोष्टी झाल्या आहेत, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या केस मी लढल्या आहे ना त्याबद्दलच्या सगळ्या फाईल्स माझ्याकडे आहेत. आपण एक काम करूया, माझ्या रूममध्ये जाऊन बसूया आणि त्या सगळ्या फाईल्स बघूया, म्हणजे आपल्याला थोडाफार का होई ना क्लू भेटेल. असंच आता त्यांचं ठरलेलं असतं, म्हणूनच आता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बघण्यासाठी का होई ना आता ते गेलेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता सुमनचं मन खात असतं. सुमन विचार करते की यांच्याशी एकदा बोलून घेते, जर यांच्याशी बोलून घेतलं तर बघूया यातून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का, आणि म्हणूनच ना ती आता त्याच्याशी बोलायला गेलेली असते. त्याला म्हणत असते की मला ना जरा तुमच्यासोबत बोलायचं होतं. तर आता तो म्हणत असतो की काय, मला सांगा, या अपघाताशी तुमच्या काहीतरी संबंध आहे ना? म्हणजे मगाशी मी पाहिलं तुमच्या फेसवर तुम्ही काहीच रिॲक्ट होत नव्हतात, तेव्हाच मला समजत होतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे, पण ती गडबड काय आहे हे मला कळत नाहीये. मला सांगा काय आहे नक्की. त्याबरोबर आता मात्र काहीच नाही. तुला का एवढं सगळं संशय येतोय आणि नको इतका विचार करत बसू या सगळ्या गोष्टींचा, आणि तूच दादाला माझ्याबद्दल काही बाई भडकवलं आहेस का असं देखील आता विचारलं जातं. त्यावर सुमन म्हणते, मला खरोखर सांगा, तुमच्या आणि महिपच्या अजून काही संबंध आहे का? त्यावर आता नागराजला राग येतो आणि नागराजला सुमन हे देखील विचारलेलं असतं की तुम्हीच त्या महिपला लपवून ठेवलं आहे ना, बोला ना आता काय झालं. असं बोलून ना ती अनेक प्रश्न विचारून नागराजला भंडावून सोडते, कारण तिला माहिती असतं की या सगळ्यामुळे नागराज आहे. पण नागराज ना आता मात्र खूप जास्त खवळलेला असतो आणि नागराज लगेच सुमनचं तोंड धरतो आणि सुमनला मारहाण करू लागतो. बिचाऱ्या सुमनची या सगळ्यात काही चूक नसते, उलट तिला असं वाटत असतं की आपल्या कुंकवाचं आपण रक्षण करावं, ज्या काही गोष्टी आहेत त्यातून त्याला बाहेर काढावं. पण इकडे मात्र नागराज ना आता स्वतःला वाचवण्यासाठी सुमनला मारत असतो. बिचारा सुमनच्या पाठीलाही लागतं, कारण सुमनला तो जोरात ढकलतो. इकडे आता जिथे महिपला बांधून ठेवलेलं असतं, आता इथे ड्युटी असते, ती म्हणजे प्रियाची. प्रिया आता नंतरची ड्युटी सांभाळते, ज्यावेळेला नागराज नसतो. पण जेव्हा महिप प्रियाकडे बघत असतो ना, तेव्हा प्रिया मात्र त्या नजरेलाच घाबरते. प्रिया ही विचार करते की हे सगळं काय चाललं, म्हणजे याची नजरच किती भयंकर आहे. याच्या नजरेचीच एवढी भीती वाटते की आता मला कुठचंही काम नकोच वाटते, असं देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला आता महिप जो आहे तो त्याने केलेले जुने किस्से सांगू लागतो, म्हणजे साक्षीच्या वेळेला जे काही घडलं होतं, म्हणजे साक्षीवर जो हल्ला झाला होता आणि त्याचसोबत त्या माणसाचीच, म्हणजे तो मुलगा होता साक्षीचा छेड काढणारा, त्या मुलाचे डोळे काढले आणि या सगळ्या गोष्टी तो एक एक करून सांगत असतो. एखाद्याला तर मी पूर्ण उभाच चिरला होता, कारण आपल्या नादी कोण जो लागला ना त्याला तिथेच आपण गाडत असतो, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल बोललं जातं ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो मात्र प्रियाला बसतो. प्रिया म्हणत असते
की तुम्ही हे सगळं मला का सांगताय. त्याच वेळेला प्रियाला महिप्त म्हणतो की मी सहज म्हणून सांगितलं, कारण काय आहे ना, तुम्ही दोघांनी मिळून माझ्याशी वैर घेतलेला आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही या सगळ्यातून सुटून चाल, पण तसं समजू नका. मी तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवून आहे आणि चिचुंद्रे, तू माझ्यासोबत जे केलं आहेस ना, ते मी विसरणार नाही, असं देखील आता महिप्त सांगू लागतो. मग आता बिचारी प्रिया ही खूप जास्त घाबरते, कारण आधीच प्रियाला महिप्तची खूप जास्त भीती वाटत असते आणि त्यातच आता हे सगळं म्हटल्यावर ती अजूनच घाबरते, कारण महिप्तने ना आता सगळा पाढा वाचलेला असतो. कारण त्याने जे जे काही गुन्हे केलेले असतात ना, त्याने मर्डर का होईना किंवा जिवंत गाढणं का होई ना, एखाद्या माणसाला हे सगळं त्याने केलेले असतं ना, त्या सगळ्याबद्दल तो आता बोलून दाखवतो आणि त्यामुळे ना आता मात्र प्रियापुरती घाबरलेली असते. पण प्रिया हाही विचार करते की आपण जर आता ह्याला सोडलं तर प्रॉब्लेम होईल. पण ती आता या सगळ्यामध्ये नागराजला टॉर्चर करत असते. म्हणजे नागराजच नाव पुढे करून ती म्हणत असते की ती काय ना, मला नागराजने तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितले, त्यामुळे मी तुम्हाला असं सोडू शकत नाही ना, कारण त्यांनी मला या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे, असं देखील ती खोटं सांगू लागते. म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी आता तिने नागराजला चांगलं वेठीस धरलेलं असतं आणि याबद्दलच ती नागराजबद्दल महिप्तला सांगू लागते. आणि मग महिप्त म्हणत असतो की वावा, म्हणजे या दोघा एक दुसऱ्याला वाचवण्यासाठी काय सुरू आहे ना. म्हणजे तेव्हा नागराज म्हणत होता की आपण दोघं असू, म्हणजे नागराज हा महिप्तला वेगळं बोलतो आणि प्रियाला वेगळं बोलतोय. त्यासोबत प्रिया आणि महिप्तचं वेगळं बोलणं चाललंय आणि प्रिया आणि नागराजचं वेगळं. त्यामुळे ना आता मात्र या महिप्तने ना या प्रिया आणि नागराजला चांगलाच मस्त आपल्या वेठीस धरलेला असतो आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर महिप्तला माहिती असतं की ह्यांना असंच जर आपण भडकवलं तर नक्कीच आपली इथून सुटका होऊ शकते. आणि त्यामुळेच ना आता तो त्या दोघांमध्ये आग लावत असतो. पण आता जेव्हा सगळं आपल्या अंगाशी येतं आहे असं वाटू लागत ना प्रियाला, तेव्हा मात्र आता त्याच्यातून अंग कसं काढून घ्यायचं हे सुद्धा प्रियाला चांगलंच माहिती होतं. म्हणून प्रियाला डायरेक्टली सांगू लागते की या सगळ्यामध्ये मी इन्व्हॉल्व नाहीच आहे, मुळात आहे ना मलाच नागराज काकाने सांगितलं होतं की आपण हे असं करूया आणि म्हणूनच तुम्हाला अण्णा शेठ आम्ही इथे ठेवलेलं आहे, असं देखील आता ती म्हणत असते. मग बघ, या अण्णा शेठला तुम्हाला वाटत असेल की इथे ठेवल्यानंतर हा अण्णा शेठ पुढे काही करणार नाहीये का, पण या अण्णा शेठला जितका त्रास होतोय ना, तेव्हा बघा, कारण माझ्या पायाच्या नखापासून माझ्या डोक्यापर्यंत इतका भयानक असा त्रास होतोय ना मला, आणि तुम्ही मला इथं बांधून ठेवलेला आहे, असं देखील तो आता रागारागात बोलत असतो. त्याच्या डोळ्यांनीच मात्र प्रिया खूप जास्त घाबरत असते. दुसरीकडे आता रविराजांनी त्यांच्या ज्या काही केसेस झालेल्या असतात आतापर्यंत, त्या सगळ्या बाहेर काढलेल्या असतात, फाईल्स, आणि त्याच वेळेला ते म्हणत असतात की एक जग्गू होता, पण तो जवळजवळ त्याला 15 वर्षाची जी आहे ती कडक शिक्षा लागली होती, करावाच होता. पण त्यानंतर मात्र त्यांनी जर तिकडना काही सुपारी वगैरे दिली असतील तर, म्हणजे आजकाल जेलमध्ये राहून सुद्धा बाहेरच्या व्यक्तींना सुपारी देता येतात, पण जग्गू तसं करणार नाही, कारण जग्गूच आणि मदत इतकं वाईट नव्हतं, असं देखील आता रविराज सांगत असतात. आणि बाकी ज्या काही फाईल्स असतात केसच्या, त्या सुद्धा ते उघडतात आणि त्या प्रत्येक केसमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यामध्ये अर्जुनला असं वाटत असतं की या केसमधला व्यक्ती सुद्धा काहीतरी करू शकतो आणि त्या एका फाईलमध्ये इनसाइड असं काहीच लिहिलेलं असतं आणि त्यामुळे अर्जुन या सगळ्याचा प्रश्न रविराजांना करू लागतो. तेव्हा रविराज त्या एका केसबद्दल व्यवस्थितपणे सांगून टाकतात आणि ते म्हणत असतात की या सगळ्यामध्ये ना अर्जुनला एक खात्री वाटत असते की जी फाईल असते एक महत्वाची, त्या फाईलमध्ये हा जो पॉइंट आहे तो आपण लिहून ठेवायला हवा. त्यावर मात्र अर्जुनला रविराज म्हणतात की मी काम करतो, सगळ्या केस संदर्भात तुला सांगतो,
तू तसं नोट डाऊन करून घे, म्हणजे कसं नाव आणि त्यांच्या केसबद्दल, त्याची शिक्षा या सगळ्याबद्दल नोट डाऊन करूया आणि आपण ना हे सगळं काही शोधून काढूया की यामागे कोण आहे ते. असं आता त्यांचं ठरलेलं असतं. आणि मग सायली आणि अर्जुन सुद्धा तिथेच बसून या संघाचा तपास घेत असतात, कारण आता या अपघाताचा तपास घेणे त्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असत, कारण इतके वर्ष रविराज जे आहे ते अपघाता या सगळ्यामध्ये शोधाशोध करण्याचा प्रयत्न करत होते. पण महिप्तला आमच्याबद्दल सुपारी कोण देऊ शकतं हे मोठं गुपित जे आहे ते अजूनही इकडे मात्र आता रविराजांना कळत नसतं. पण महिप्तची आणि त्या व्यक्तीची ज्यांनी आम्हाला मारायची सुपारी दिली त्यांची मैत्री अजूनही टिकून आहे बहुधा, असं देखील आता सायली आणि अर्जुन सांगत असतात. कारण त्या दिवशी जंगलामध्ये जो प्रसंग झाला होता ना, तेव्हा मात्र तो त्याच माणसाला फोन करत होता, म्हणजे अजूनही ते दोघेही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पण नेमकं कोण आहे या सगळ्याशी, याच्या मुळाशी आपल्याला जावंच लागेल, तेव्हाच आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतील, असं देखील आता अर्जुन म्हणत असतो. आता अर्जुनने सगळ्या फाईल्स घेतलेल्या असतात आणि आता त्या सगळ्या फाईल्सची त्यांना बरोबर अशी मांडणी करायची असते, कारण आता मात्र त्या सगळ्या फाईल्समधूनच त्यांना खरा गुन्हेगार शोधून काढायचा असतो. पण खरा गुन्हेगार तर त्यांच्या घरातच दडून बसलेला असतो, हे मात्र त्यांना माहीत नसतं. मात्र अर्जुनला ज्या ज्या काही केसबद्दल शंका येत वाटत असते की या केसमधल्या एखाद्या माणसाने जर रविराजांची सुपारी दिली असेल असं त्याला वाटत असतं, आणि म्हणूनच तो सगळ्या केसेसच्या फाईल्स बघतो आणि त्या नोट डाऊन करून घेत असतो. आणि त्याच वेळेला आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता या सगळ्या गोष्टी तर झालेल्या आहेत, महिप्तवर शंका ही रविराजांना येत आहे. राजाने डायरेक्ट नागराजला विचारलेलं असतं की तुला अजूनही महिप्तसोबत तुझे काही संबंध आहेत, कारण आम्हाला मारण्याची सुपारी महिप्तनेच दिलेली होती आणि हे स्वतः महिप्तने कबूल केलेलं आहे की त्याला मारण्याची सुपारी दिली गेलेली होती. आणि हेच त्या दिवशी स्वतः प्रतिमा समोर तो बोललेला आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आता नागराजला समजते तेव्हा नागराजचं डोकं अजूनच सटकतं, कारण महिप्तने डायरेक्टली नावच सांगून टाकायची फक्त देरी ठेवलेली आहे. त्याने सरळ सांगितले सुपारी दिली होती. जर माझं नाव सांगितलं असतं तर माझं काही खरं नव्हतं. पण दुसरीकडे मात्र आता रविराजांना हा प्रश्न पडलेला असतो की नागराज अजून का खरं बोलत नाहीये. तर इकडे आता सुमनच्या डोळ्यातील अश्रू बघून सायलीने ओळखलेलं असतं की सुमन सोबत काहीतरी झालेलं आहे, आणि म्हणूनच ती सुमनला या सगळ्याबद्दल विचारायला सुद्धा जाते. पण सुमन आता तो विषय टाळत असते, पण सायलीला मात्र तिच्या डोळ्यात बघून समजून घेतलेलं असतं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.